6वा प्रश्न, खालीलपैकी कोणते विधान हे सत्य नाही असं विचारलंय. 4 विधान दिलेली आहे. सत्य नाही विधान बघायचं आहे. 2021 चा कंबाईन ग्रुप सी चा प्रश्न. भारतीय राज्यघटनेच्या अंमलबजावणीची तारीख 26 नोव्हेंबर 1949 आहे. काय विचारलंय? अंमलबजावणीची तारीख. बरं, ठीक आहे. पुढचा, 42व्या घटना दुरुस्ती अन्वये धर्मनिरपेक्ष हा शब्द जोडण्यात आला. ठीक. 42वी घटना दुरुस्ती 1976 मध्ये करण्यात आली. ओके. आणि भारतीय राज्यघटनेतील सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय हे तत्व रशियन राज्यघटनेतून घेण्यात आलेले आहेत. चुकीचं विधान शोधायचं आहे इथं. अंमलबजावणीची तारीख 26 नोव्हेंबर 1949 आहे का? नो. अंमलबजावणीच्या तारीख ही 26 जानेवारी 1950 ही आहे. 26 नोव्हेंबर 1949 ला भारतीयांनी संविधान स्वीकृत केलेलं होतं. स्वीकृत करण्याची तारीख, स्वीकृती ही 26 नोव्हेंबर रोजी झालेली आहे आणि अंमलबजावणी ही 26 जानेवारी 1950 रोजी झालेलं आहे. दोन्ही गोष्टींमध्ये फरक आहे आणि याच मध्ये विद्यार्थी कन्फ्यूज होतात. आधी आपण संविधान सभा स्वीकृत केली 26 नोव्हेंबर 49 ला आणि त्याची अंमलबजावणी आपण 26 जानेवारी 1950 ला केली आणि त्याच दिवसाला आपण आज प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. ओके. आता बाकीचे पॉइंट समजून घ्या. 42व्या घटना दुरुस्ती अन्वये धर्मनिरपेक्ष शब्द जोडण्यात आला का? 100%. प्रस्तावनेमध्ये हा शब्द जोडण्यात आलेला आहे. 42वी घटना दुरुस्ती 1976 मध्ये झाली का? हो. आता ट्रिक लक्षात ठेवायची. 42वी घटना दुरुस्ती 1976 मध्ये. कसं लक्षात ठेवणार? 4 आणि 2 6 म्हणून 76. 44वी घटना दुरुस्ती 1978 मध्ये. कसं लक्षात ठेवणार? 4 आणि 4 8 78 असं लक्षात ठेवायचं. जस्ट फॉर इझी रेफरन्स, कारण की 42 आणि 44 सगळ्यात जास्त महत्वाचे आहे. चला आता बघून घेऊया. 4 नोव्हेंबर 1948 B.R. आंबेडकर यांनी घटनेचा अंतिम मसुदा समितीला सादर केला. 15 नोव्हेंबर 48 रोजी दुसरे वाचन सुरू झाले. 17 ऑक्टोबर 1949 रोजी घटनेचे दुसरे वाचन सुरू झालेले होते. फायनली 7653 सुधारणा सुचवल्या गेल्या. 2473 सुधारणांवर चर्चा झाली आणि 14 नोव्हेंबर 1949 ला मसुद्याचे तिसरे वाचन सुरू झाले. फायनली डॉक्टर B.R. आंबेडकर यांनी पुढील ठराव मांडला. घटना समितीने ठरवल्याप्रमाणे राज्यघटना संमत करण्यात यावी असं सांगितलं आणि